आणि हा धनगरपाडा जिथे बाणाई राहते. बाणाईचं हे घर आहे. इथे चूल आहे, इकडे चूल ठेवली आहे, किचन आहे. सगळ्या प्रत्येक जुन्या गोष्टींचा अभ्यास करून तुम्हाला दिसत असेल तर सगळं जुनं व्यवस्थित हे करून इथे तसा प्रॉपर सेट तयार करण्यात आलेला आहे त्या सगळ्याचा. हीच ती जागा जिथे बाणाई खंडोबांचं म्हणजे जिथे तिने हळदीचं शिवलिंग बनवलं होतं, ही ती जागा. सेटवर नेवासे म्हणा, धनगरपाडा म्हणा किंवा जेजुरी म्हणा, तिन्ही ठिकाणी गेल्यानंतर आजपर्यंत मी धनगरपाड्यात कधी शूट नाही केलं, पण तिन्ही ठिकाणी गेल्यानंतर एक सिमिलर वातावरण कुठेतरी खंडोबा, म्हाळसा आणि बाणाई या लोकांचे या देवांचा खराच आशीर्वाद या पूर्ण जेजुरीला मिळाला आहे असं जाणवतं रोज आम्हाला सगळ्यांना. एकाच मैदानात जेजुरी, नेवासे आणि धनगरपाडा असे 3 सेट उभारले आहेत. असा आमचा भव्य दिव्य सेट तुम्हाला आवडला का? आणि हा तुम्हाला आवडला असेल तर राजश्री मराठीवर सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट्स करा.